So now you tell me what I have stated. It is unary cum decimal number system. You tell me how. म्हणजे प्लेइंग कार्ड्सवर वरचे छोट्या सिम्बॉल आकडा कापलेला आहे आणि उरलेत अशा प्रकारे चार कसं दिसतं चार सिंगल नंबरच्या कॉम्बिनेशन हा मग ती युनरी ना मी युनरी कम डेसिमल का म्हणतोय सिंगल नंबर मल्टिपल टाइप डेसिमल मध्ये सिम्बॉल किती 0 ते 9 बायनरी मध्ये किती 0 1 युनरी मध्ये किती एकच सिम्बॉल तो एक म्हणजे एक उभी रेष त्याच्या चौथा सिम्बॉल झाला बरोबर सिम्बॉल आहे ना एकच सिम्बॉल आहे symbol repeated that is unary number system. I am saying unary come decimal. Why? Because they have only 10 cards that Then? are repeated. But how many symbols? Symbol is one. Then why it's unary number system? I am saying unary come decimal. Counting is far further. See now, this is something म्हणजे आता रॉकेट सायन्स नाही पण खूप फंडामेंटल आहे तुम्ही जेव्हा पत्ता बघता बघा आता उत्तर द्या पत्ता जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्याच्यावर सिम्बॉल मोजायची तुम्हाला गरज पडते का नाही पडत युनरी नंबर सिस्टीम आहे एक सिम्बॉल जितका आकडा तितका रिपीट केलेला आहे पण तुम्ही पत्ता बघितल्यावर तुम्हाला आणि ते हे काढून टाकले बरं का वरचं 3 लक्षात राखा ते काढून टाकले मागासचं लक्षात ना हे नाही आहे म्हणजे ते उत्तर देऊ नका जे 2 आहे इथं चौकट आहे ती 2 हे कापून टाकलं ऑलरेडी एवढंच ठेवलंय तुम्हाला मोजायची गरज का पडत नाही काय पॅटर्न राईट सो दॅट ही हॅज एक्झॅक्ट आन्सर सो मग तुम्ही ह्याला कसं मी काय म्हणतोय युनरी कम डेसिमल युनरी का सिम्बॉल एकच आहे आणि डेसिमल का सो अरेंजमेंट ऑफ symbols in itself results into something which is as good as a symbol. बघा हे प्रत्येकाला हे फार महत्वाचं आहे सिम्बॉल एक तो रिपीट करावा लागतो तो अशा प्रकारे रिपीट केलेला आहे की त्याची अरेंजमेंट ऑफ the manner in which the symbols are repeated results into a pattern. So when you look towards the card, there is no need for you to count. So means playing cards is a set where if you say unary, it's unary because symbol is 1 and patterns are 10. Right? 1 symbol, 10 patterns. That way it is unary cum decimal number system. Right? I hope you understood it. Okay. Then, now, when this number system was not also there, that time I again said that listen very carefully, in a palace the prince has taken birth and his height is to be recorded. So what is the procedure? Record actual height. I now listen carefully, look here. ही भिंत आहे राजवाड्यामध्ये मोठी भिंत आहे त्या भिंतीवर तो जो राजपुत्र आहे त्याचा प्रत्येक महिन्याच्या वाढदिवसाला पहिला महिना ते उंची वाढायचा जो काळ आहे एक साधारणतः आपण 18 वर्ष धरू
18 बारे 216 250 महिने धरूया पाहिजे राजपुत्र आहे तो. पहिल्या महिन्यापासून 250व्या महिन्यापर्यंत टिकलेले आहे तिथं आणि ऍक्च्युअल लिहिलं म्हणजे डेटा रिप्रेझेंटेशन. आता वजनाचं कसं करता येईल? वजन वजन करायचंय आपल्याला आणि नंबरचं काय नाही आहे म्हणजे किंवा आपण बऱ्याचदा काय करतो, कॅल्क्युलेटर आहे पण मला हाताने आकडेमोड करायची आहे, तर आपण असे हात जायला नको. नंबर सिस्टीम नाही इतक्या पुराण काय जायला नको. नंबर सिस्टीम आहे पण मला वापरायची नाही आहे. मग आता काय करणार? म्हणजे आकडेमोड नाही करायची, रीडिंग नाही, रीडिंग येणार नाही. लक्षात ना, रीडिंग येणार नाही. कसं करणार? काय मी मुद्दाम तुम्हाला अशी उदाहरणं देतोय की जेणेकरून तुम्हाला डेटा रिप्रेझेंटेशन, इंटरप्रिटेशन मग अनालिसिस, डेटा रिप्रेझेंट. उंची जर लगेच झालं का नाही? उंची झालं ना लगेच. आता वजनाचं कसं करणार? का उंची ही एक लेंथच होती त्यामुळे ते झालं. आता वजनाचं कसं करणार? अगदी समजा म्हणजे कसं वजनाचं कराल? दोन प्रकार आहेत त्याला. त्याचा कुठला तुम्ही सांगा. वजन, राजपुत्राचं दर महिन्याचं वजन रेकॉर्ड करायचंय, वजन. आणि नंबर सिस्टीम आहे जरूर आपण. म्हणजे आता कुठलं, तो 1 जानेवारी जन्मला आहे तर फेब्रुवारी 1 जानेवारी 26 तो जन्मला आहे. फेब्रुवारी 26, मार्च 26, एप्रिल 26 तुम्ही लिहू शकता तिथं त्या भिंतीवर. फेब्रुवारी 26 एवढी उंची, मार्च 26 एवढी उंची, असं भिंतीवर लिहिलंय. मी लिहिलं नाही, मी हे केलं नाही, आकडे नाही, तिथं डॅश. लक्षात आलं ना? म्हणजे जैन 26 जन्माच्या एवढा होता, एवढा होता, नंतर एवढा झाला. असं लिहू शकता. आता वजनाचं काय करणार? आकडे म्हणजे वजन काट्यावर आकडे नाहीये, काय करणार? राजपुत्र आहे, सर्व प्रकारचे ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याकडे. काय करणार? तराजू घेणार, एका तागडीत राजपुत्र, दुसऱ्या तागडीमध्ये सोनं. साधं हे घ्यायला नको ना. दुसऱ्या तागडीमध्ये सोनं, एका तागडीत राजपुत्र, दुसऱ्या तागडीमध्ये सोनार आहे, ते सगळं वितळवायचं आणि मशीन युनिट आणलेलं आहे, ते सगळं त्यात वितळवणार. सोन्याचा गोळा एवढा 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 ठेवायला लागतं. पण प्रॉब्लेम काय होतो, त्याच्यावर लक्षात येत नाही. म्हणजे सोन्याचे गोळे ठेवले तर वजन तुम्हाला 2 हात धरून बघायला पाहिजे. हे उंची कसं तुम्ही बघितले लक्षात येत ना, उंची बघितले लक्षात येतं तिकडे राजपुत्राची वाढ कशी झालेली आहे. तर राजपुत्राचं वजन कसं वाढलंय, ते सोन्याचे गोळे ठेवले तिथं, ते नॉट म्हणजे त्यात हे नाही आहे, ते आहेत, योग्य आहे, परंतु ते म्हणजे म्हणतो की आता मी बोलतो बऱ्याचदा, माहीत नाही तुम्हाला आपला पहिला अनुभव आहे, तुम्हाला कितपत कळतं माहीत नाही मला, क्लिष्टता असू शकेल कदाचित. तसं स्पष्टता आणि क्लिष्टता, तसं ते इथं जी स्पष्टता आहे परंतु ते गोळे ठेवले त्याच्यानं इतकी स्पष्टता येत नाही वजनाबद्दलची. अंदाज येतो पण क्लॅरिटी येत नाही. बरोबर आहे? एक आता भिंत आहे, वजन जसं मांडायचं, एक रेष मांडलेली आहे, अशी भिंत आहे, त्या भिंतीवर हे लिहिले, पुढे वजन लिहिलंय, ते वजनाच्या रेष आहे, त्या खाली ते इथं हे लिहिले उंची, तिथं ही भिंत आहे, तिथं गोळे ठेवता येतील वजनाचे तेवढे तेवढे तेवढे. पण त्याच्यावरनं नेमका अंदाज येत नाही. वजनाच नेमका अंदाज आणण्याचं काय करायला लागेल? मुद्रा म्हणजे नाही, मुद्रा वापर म्हणजे आकडे तू काय ठेवणार, इतक्या आकडे हे करायचं नाही आपल्याला.
हे कुठल्याही पद्धतीनं सोन्याचं 1 ग्रॅमच्या किंवा 1 किलोच्या काहीतरी केलं असतो तर मग ते आकडे शेवटी डिजिटमध्ये आलं. मग आपलं काय करायचं आहे, डिजिटलेस रिप्रेझेंटेशन किंवा आपलं लॉजिक काय, नंबरलेस रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. यात नंबर कुठे येतोय का, नाही, नंबरलेस रिप्रेझेंटेशन. ते कसं करणार, मग गोळे आले ते पण त्यांना क्लॅरिटी येत नाही. काय करणार दुसरं, राईट. तर काय करणार, एक वजन काटा. हे लिनियर समजूया आपण, लिनियर रेंज. हे 0 इथं राष्ट्रपती बसणार, आणि कुठेतरी 0 हे 0 होतं समजा. तर पहिल्या महिन्यामध्ये हे आपण म्हणजे तुम्ही काय करणार, खालनं उंची आणि वर उलट वजन घेणार. नंतर तुम्ही सुलट पण करू शकता, पण लक्षात आलं का, म्हणजे तुम्ही असं करणार, राजपुत्राला पाहिजे तर आणून उभा करणार, त्या भिंतीवर जिथं होतं तिथं उंचीचं करणार, उभा करणार, वर टागे हे ठेवणार, स्प्रिंग ठेवणार. स्प्रिंग कितपत टाकते, पहिल्या महिन्यामध्ये राजपुताची उंची एवढी, वजन एवढं, दुसऱ्या महिन्यात उंची एवढी, इज इट राईट, आणि नंतर ते फ्लॅप केलं की देअरफोर. याचा अर्थ काय की हे कधी शक्य आहे, तर लेंथ ही जी आहे, आणि ही सिरीजची आहे डोळस व्यक्ती धरून, म्हणजे दिसतंय मला, हे महत्वाचं. अंधाला वजन त्या गोळ्या वजन फील होतं, पण तू वजन फील मध्ये मला अंदाज येतो पण क्लॅरिटी येत नाही. पण उंची बघितली की दोन्ही पूर्ण क्लॅरिटी येते. मग आता काय करायला पाहिजे, all physical parameters need to be converted into length if those are to be represented on a plane, on a line actually. Plane multiple ठिकाणी. Is it clear? So a setup which linearly converts one parameter into length so that it can be recorded. म्हणजे इथं डिजिटचा कोणी समज आलं नाही, नंबरलेस रिप्रेझेंटेशन. ॲग्रीड.